हे बघा, मी मटकी भिजत घातली होती. बरं, आज तिसरा दिवस आहे. पाण्यातनी काढून 2 दिवस ही काय अशी बाहेर कोंब येण्यासाठी ठेवली होती. पण ह्या मटकीला कोंबच येईनात अजिबात. आता कशामुळं कोंब येईनात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते की कशामुळे ह्या मटकीला कोंब येईनात ती. तर बघा, ह्या मटकीला का कोंब येईनात तर ही मटकी लई दिवसाची आहे म्हणून साठी हिला कोंब येईनात. बरं, ज्या बी दुकानामधून ही मटकी मी घेतलेली आहे ना तिथून मी महिन्याचं रेशन भरलेलं आहे. आणि ही मटकीच नाही बरं का अशी खराब लागली, तर सगळंच रेशन मला तिथून खराब लागलेलं आहे. डाळ जी आहे ना आपली तुरीची डाळ, ती डाळ शिजाय टाकली ना तर एक तर त्या डाळीचा गाळ होतोय, नाही तर ती डाळ अशी कार वाजल्यासारखी होती या, म्हणजे शिजतच नाही. अजून पापड जे आहेत तर खवट खवट पापड लागतात. आणि लोणचं खाल्लं तर लोणच्यानी खोकला यायला लागला. आणि हरभरा जे आहेत आपलं ते हरभरा सुद्धा शिजनात. बरं, असं बरेच अशा वस्तू घेतलेल्या आहेत मी तिथून की त्या मला खराब लागल्यात. नशीब फक्त महिन्याचंच रेशन भरलेलं आहे मी. एक दोनच गोष्टी तिथून चांगल्या लागलेल्या आहेत, त्या म्हणजे निरमा पावडर आणि कपड्याचं साबण आणि भांड्याचं साबण एवढंच चांगलं लागलेलं आहे. बाकी जेवढं बी महिन्याचं रेशन भरलेलं आहे ना मी, तर सगळं रेशन खराब लागलेलं आहे बघा. आता तुम्ही मला म्हणताल की मग त्या दुकानदाराला जाऊन सांगायचं ना. आता तुम्ही सांगा, त्याचं दुकानदाराला मी सांगाय गेले त्या माणसाला काय खरं वाटणार आहे का? आणि काही दुकानदार असे असतात बघा, त्यांची चुकी मान्यच करत नाहीत. उरपाटी आपल्याला दोष देत्याल की नाही नाही आम्ही आमच्या दुकानामध्ये अशा काय वस्तू आम्ही ठेवत नाही. अजून आपल्यालाच खोट नाटं पाडत्याल. त्यामुळं मी असा विचार केला, जाऊ द्या मरू द्या, आपल्याला लागली ना खराब, आपण परत त्या दुकानामध्ये जायचं नाही. आणि ह्या व्हिडिओद्वारे फक्त थोडक्यात मला जे बी असा धंदा करतात ना, फसवगिरीचा धंदा, तर ते अजिबात करू नका. ह्याच्यामध्ये तुमचं पण लॉस होतंय. लॉस असं होतं या की आता बघा, मी कसा विचार केला की बाबा ह्या किराणा मालाचं दुकान आहे, इथून आपल्याला वस्तू खराब लागलेली आहे, आपण परत तिथं जायचं नाही. मग नुकसान कुणाचं झालं? आता मला काय, मला 10 दुकानं आहेत. दुसरीकडे घ्यायचं म्हणलं रेशन तर मला 10 दुकानामध्ये मी जाऊ शकते. पण तुमचा किती लॉस होतो या, होतोय का नाही? म्हणून आहे ना, ज्या पण वेळेस आपल्याला कुठला पण बिझनेस म्हणा, धंदा म्हणा करायचा आहे ना, तर महत्वाचं म्हणजे हे की आपलं जे सामान आहे लोकांना आपल्याला द्यायचं या, खाण्यापिण्याच्या वस्तू म्हणा किंवा कशा पण वस्तूचा आपण जर बिझनेस करत असलं तर ते ब्रँडेड आणि चांगलंच द्या. बरं, 2 रुपये माणसाकडून जास्त घ्या का, तर हे खाण्यापिण्याच्या वस्तू जे आहेत ह्या आपण खातो या. आणि आता बघा की एवढं सगळं खराब लागलेलं आहे. अजून पापड जे आहे ते थोडंसं कडवट लागत होतं. मग आपण खातोय आणि ह्यानी आजार सुद्धा होऊ शकतात का नाही? बरोबर का नाही? असं खराब आपण पैसे देतोय त्यांना. बरं, खराब खुराब धान्य जर आपण खाल्लं तर किती आपल्या शरीराला प्रॉब्लेम होऊ शकतोय का नाही? तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही लोकांना का असं एक्सपायर झालेलं किंवा असं खराब झालेलं धान्य तुम्ही कशाला विकताय? तुमच्या स्वार्थासाठी. तर बघा, आता त्या दुकानदाराबरोबर भांडून किंवा टणून काही फायदा नाही. कारण तो आहे ना मला येड्यात काढल आणि म्हणल नाही नाही आमच्याकडं अशा वस्तूच ठेवत नाही आम्ही अशा, म्हणजे ती मला माहिती आहे तो मला येड्यात काढल. म्हणूनसाठी मी गेले नाही. पण परत त्याच्या दुकानात मी कधीही जाणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे ज्या पण वेळेस तो सामान मला देत होता ना, त्यावेळेला बघा तो सामान आहे ना त्या खालूनच देत होता. म्हणजे ज्या त्यांचं असतंय का नाही असं टेबल पुढं, तर त्या टेबलावरती सामानच ठेवत नव्हता, जेणेकरून मला दिसलं असतं ना की बाबा हे वस्तू कशा आहेत. शेंगदाणा ज्या वेळेस मला द्यायला गेला ना, त्यावेळेस कॅरी बॅग मध्ये वजन केलं ना शेंगदाण्याचं, तर त्यावेळेस मला लगेच कळालं. मी म्हणलं शेंगदाणा देऊ नका, कारण शेंगदाणा आहे ना सगळं एखादा अर्धा त्याच्यामध्ये चांगला शेंगदाणा नाही तर सगळं असं काळं झालेलं दिसत होतं. मी म्हणलं शेंगदाणा कॅन्सल करा. मी शेंगदाणा दुसऱ्या दुकानात घेतलं. आणि इथं एक हे पण आहे बरं का,
मोठं म्हणजे होलसेल मधून सामान पण भेटतं इथं. पण तिथं पण जाऊन आले मी, तर तिथं आहे ना लय गर्दी होती. मग मी म्हटलं जाऊ दे आता आपल्या छोट्या दुकानामधूनच आपण घेऊया, म्हटलं बरू दे आता नको होलसेल मधून. म्हणून मी हे जे दुकानात सामान जे आणलं तर सगळं सामान मला असं खराब लागलं बघा. आणि आपल्याला आता मी जर बोलावं काय घरामध्ये खराब लागलंय काय, तर मला मोकर नवऱ्याच्या शिव्या खायला लागत यार, की तुला कुणी त्या दुकानात जायला सांगितलं होतं, तुला होलसेलमध्ये त्यांनी पहिलं सांगितलं होतं तर होलसेलमध्ये जा चांगलं सामान भेटते म्हणून. म्हणजे डिमांडमध्ये कसं भेटतं चांगलं सामान ब्रँडेड, तसं तिथं होलसेलमध्ये थोडक्यात तिथं सामान तसं चांगलं भेटतं या. आता पहिली मी राहायचे ना तिकडं, तर तिथं पण 1-2 दुकानं होती बरं का, पण तिथं पण आहे ना रेशन बिशन एकदम चांगलं भेटायचं. आणि जरी खराब जरी निघालं ना एखादी गोष्ट, आणि मी म्हटलं ना भैया असं खराब निघालंय, की ती लगेच म्हणायची काय मला की तुम्ही आणून द्या पहिलं ते. आणि मी परतच्या वेळेस जर माझं विसरलं ना, परतच्या वेळेस मी काय आणाय गेले ना, तर म्हणायची लगेच की तुम्ही आणून द्या, सांगितले ना तुम्हाला आणून द्या म्हणून. असं म्हणजे मला ध्यान करून द्यायची की तुम्ही ते सामान परत आणून द्या, खराब निघाले ते दुसरं घेऊन जा अशी म्हणायची. कारण त्यांना हे करायचं होतं, म्हणजे त्यांना आपला बिझनेस पुढे न्यायचा होता. कस्टमरला असं फसवगिरी करू नका. जे बी बिझनेस करतात ना त्यांना थोडक्यात मला व्हिडिओद्वारे हेच सांगणे, कस्टमरला जर तुम्ही असं करताना तर तुमचा तर लॉस होणारच आहे त्याच्यामध्ये. तुमचं देव बघून घेईल बरोबर, तुम्हाला कुठं ना कुठं असा लॉस करल. आणि महत्वाचं म्हणजे अशी गरिबांना असं फसवताल ना, तर तुमचा तर लॉस होईलच, पण तुमचा धंदा सुद्धा चालणार नाही ह्याच्यामुळं. कारण आता माझ्या मनामध्ये बसलं का नाही की बाबा या दुकानात आपण काहीच घ्यायचं नाही, कळलं का नाही मला की या दुकानात सगळंच चांगलं सामान भेटणार. मग आता बघा व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला एवढं सांगायचंय मला की सगळंच बघा मला सामान ह्या महिन्यामध्ये आता आलंय संपत जाऊ द्या मरू द्या. मी पण नाही कुठं म्हटलं त्या माणसाच्या नादाला लागत बसावं. नादाला म्हणजे नादाला लागणं काय, त्याला नादाला काय मी काय नादाला लागायचं म्हणजे पक्कीच लागेल की त्या नादाला नको करून सोडल त्याला तिथंच तमाशा बिमाशा करत. पण मरू द्या ना तिकडं, काय असं वाटतं जाऊ द्या मरू द्या, कुठं त्याच्या नादाला लागत म्हणजे कुठं जावं आपलं काम सोडून त्या पाठीमागं पळत बसावं एवढ्या लांब परत जा आणि त्याला सांगून. आणि तो मला नाही वाटत की तू ऐकल म्हणून जरा शिक असं म्हणजे तारपीट कसं असते माणूस तसं सायको प्रमाणे तसा वाटतोय तो दुकानदार. मग मरू दे म्हटलं कुठं त्या नादाला लागत बसावं. आणि त्याला कारण दुसऱ्या पण कस्टमर बरोबर बोलताना ना ते जरा चुकीचं बोलायचं. राजा आपण वेळेस 1-2दा मी गेले होते, तर एवढं चांगलं म्हणजे कस्टमरला जी सर्व्हिस पाहिजे ती देत नव्हता व्यवस्थित. मग तेवढीच मी वळखाय पाहिलं होतं, पण मी म्हटलं जाऊ दे मरू दे, घेऊ आपले हाय पटकन आपल्याला सामान, पण मला पण काय गडबड होती त्यामुळे मी घेतलं, बाकी काय नाही. तर बघा व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला एवढं सांगायचंय मला की जे बी कोण असं म्हणजे बिझनेस करते ना, किराणा मालाचं म्हणा कशाचं पण म्हणा, तर कस्टमरला भले 2 रुपये त्यांच्याकडून जास्त घ्या, पण त्यांना नाराज करू नका. आता असं नाराज झाले ना तर तुम्हीच लॉस मध्ये जाताल. तर बघा एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. चला आता ठेवते बरं का. बाय बाय सगळ्यांना.